नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय असणार आहे इयत्ता 6वीचा भूगोल. हा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे. मग इयत्ता 6वीच्या भूगोलमधले जे काही परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता इयत्ता 6वीच्या भूगोलवरती कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर तुमच्या पेपर 1 मध्ये पण विचारले जातात आणि पेपर 2 मध्ये ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांना सुद्धा इयत्ता 6वीच्या भूगोलवरती प्रश्न विचारले जातात. मग पेपर 1 ला परिसर अभ्यास कंपल्सरी आहे. परिसर अभ्यासमध्ये इयत्ता 6वीच्या भूगोलमध्ये किती प्रश्न विचारले जातात? 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. आणि ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांना इयत्ता 6वीच्या भूगोलमधले जवळपास 6 ते 8 प्रश्न या ठिकाणी काय केले जातात? परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. म्हणून तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीसाठी सुद्धा काय अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता या ठिकाणी काही जणांचा असा गैरसमज आहे की पेपर 1 ला जे परिसर अभ्यास आहे हे फक्त कितवीपर्यंत आहे? 5वी पर्यंत आहे, असा काही लोकांचा गैरसमज आहे. तर तो तुमचा काय साप गैरसमज आहे. पेपर 1 ला तुम्हाला कितवीपर्यंतचे शालेय पुस्तकं बघायचे तर 10वी पर्यंतचे शालेय पुस्तकं पाहिजेत. कितवीपर्यंतचे? 10वी पर्यंतचे, 5वी पर्यंतचे नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. 5वी पर्यंत जर असतं तर सगळ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले असते. कारण काय आहे, 4थी आणि 5वी दोनच विषय राहतात, कारण त्याच्या खाली तर परिसर अभ्यास नाही आहे तिसरीला. ठीक आहे, त्याच्यामुळे तो गैरसमज तुमच्या डोक्यामधून काढून टाका. तुम्ही एकदा सिलेबस व्यवस्थित वाचा. त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी काय माध्यमिक शालांत परीक्षापर्यंत. मग माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे कितवीपर्यंत? 10वी पर्यंत. आणि पेपर 2चं जे समाजशास्त्र आहे हे कितवीपर्यंत असतंय तर ते उच्च माध्यमिक पर्यंत म्हणजे 12वी पर्यंत असतं. हे लक्षात घ्या. फक्त एवढाच आहे. लक्षात आलं? पेपर 1 साठी 10वी पर्यंत अभ्यास करायचा, पेपर 2 साठी 12वी पर्यंत. पण 12वी पर्यंत म्हणतात, पण जास्तीत जास्त प्रश्न कुठे येतात? पेपर 2 ला सुद्धा 10वी पर्यंतचे जास्त प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न. पहा, पृथ्वीवर अक्षवृत्तांची एकूण संख्या किती? आता काय विचारलं आपल्याला की पृथ्वीवरती अक्षवृत्तांची एकूण संख्या किती आहे? मग किती अक्षवृत्त आहेत पृथ्वीवरती? एकूण 181 अक्षवृत्त आहेत. किती अक्षवृत्त आहेत? 181 आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्यापैकी उत्तर गोलार्धामध्ये किती अक्षवृत्त आहेत? तर उत्तर गोलार्धामध्ये 90 अक्षवृत्त आहेत. आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा किती अक्षवृत्त आहेत? तर 90 अक्षवृत्त आहेत. मग हे 90 आणि हे 90 किती झाले? 180. आणि एक कोणतं? विषुववृत्त, जे 0° अक्षवृत्त असतंय. कोणतं? 0° अक्षवृत्त असतंय, त्यालाच काय म्हणतात? विषुववृत्त म्हणतात. मग हे विषुववृत्त एक असं पहा, उत्तर गोलार्धातले 90, दक्षिण गोलार्धातले 90 आणि विषुववृत्त एक असे मिळून किती अक्षवृत्त आहेत? 181 अक्षवृत्त आहेत. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, विषुववृत्त हे कोणत्या अंशावरचं अक्षवृत्त आहे? तर हे कोणतं असतंय? 0° अक्षवृत्त असतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विषुववृत्तामुळे काय होतात? पृथ्वीचे 2 भाग पडतात, उत्तर गोलार्ध एक आणि दक्षिण गोलार्ध एक. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, बाबा या 360 वरती. मग हे 360 काय आहेत? तर रेखावृत्त आहेत. मग पृथ्वीवरती एकूण रेखावृत्त किती? तर ते किती आहेत? 360 आहेत. हे लक्षात ठेवायचं. आता विषुववृत्त आणि रेखावृत्तामधला अजून एक फरक लक्षात अक्षवृत्त आणि रेखावृत्तामधला. मग हे अक्षवृत्त कसे असतात? हे अक्षवृत्त आडवे असतात. कसे असतात? आडवे रेषा असतात. ह्या काल्पनिक रेषा असतात. आणि रेखावृत्त हे काय असतात? उभ्या काल्पनिक रेषा असतात. ठीक आहे. हा पण फरक लक्षात ठेवायचा. रेखावृत्त उभे असतात आणि अक्षवृत्त किंवा अक्षवृत्त कसे असतात? आडवे असतात. ठीक आहे. अक्षवृत्त किती आहेत? 181 आहेत. रेखावृत्त किती आहेत? 360 आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. लक्षात आलं? पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी, दोन्ही पेपरसाठी हे काय आहे? खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 2 नंबर, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती असते? बघा, कालचा आपला जो 5वीचा व्हिडिओ होता, 5वीचा भूगोल, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगितलं होतं की पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कशी असते तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. म्हणजेच पृथ्वी परिवलन म्हणजे काय? तर परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. मग पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हा फरक लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं? सूर्य हा पूर्वेकडून उगवताना दिसतो. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपला गोंधळ काय होता? आपल्याला काय वाटतं, बाबा सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून पृथ्वी कशी फिरत असेल? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असेल असं आपल्या डोक्यामध्ये येतं. पण तसं नाही. पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आतापर्यंत याच्यावरती 3 ते 4 वेळेस प्रश्न TET परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि अगदी जशाच्या तसा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 काय विचारले पहा, सूर्याच्या उष्णतेचे प्रमाण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कसे जाते? काय सांगितलंय? सूर्याची जी
उष्णता आहे, जे तापमान आहे, हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कसं बदलतं असं विचारलंय. मग विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कसं होतं, कमी होत जातं. सर्वात जास्त तापमान कुठं असतंय, तर ते विषुववृत्तावरती असते. का बरं विषुववृत्तावरती सर्वात जास्त तापमान असतंय, तर त्या ठिकाणी सूर्यकिरणं कशी पडतात, लंबरूप पडतात. म्हणून विषुववृत्तावरती तापमान काय असतंय, सगळ्यात जास्त असतंय. आणि सगळ्यात कमी तापमान कुठं असतंय, तर ते ध्रुवाकडे असतंय. का बरं ध्रुवाकडे सगळ्यात तापमान कमी असतंय, तिथं सूर्यकिरणं कशी पडतात, तिरपी पडतात. म्हणून त्या ठिकाणी काय असतंय, तापमान कमी असतंय. मग जसं आपण विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाऊ तसं तापमान काय होत जातंय, कमी होत जाते दोन्ही ध्रुवाकडे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही ध्रुवाकडे तापमान काय होतं, विषुववृत्तावरून कमी होत जात आहे. ठीक आहे. आणि जर आपण ध्रुवाकडून इकडे आलो, ध्रुवाकडून जर विषुववृत्ताकडे विचारलं तर मग काय होईल, तापमानामध्ये वाढ होईल. आणि विषुववृत्ताकडून जर ध्रुवाकडे गेलो तर तापमानामध्ये काय होईल, कमी होत जातं. हे ठीक आहे, हा फरक समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणता सर तुम्ही तर म्हणले होते तापमान कमी होतं, आणि जर परीक्षेमध्ये विचारलं बाबा की ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे गेल्यावर कसं बदलतं, मग लक्षात ठेवायचं विचारलं का, जर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जात असले तर तापमान वाढतं, आणि विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असले तर तापमान काय होतंय, कमी होतंय. मग सगळ्यात तापमान कमी कुठं असतंय, दोन्ही ध्रुवावरती तापमान काय असतंय, सगळ्यात कमी असते. ठीक आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दोन्हीवरती तापमान काय सगळ्यात कमी आहे. आणि सगळ्यात जास्त तापमान कुठं असतंय, तर ते मध्यभागी म्हणजे विषुववृत्तावरती सगळ्यात जास्त तापमान असते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, कर्कवृत्त हे कोणत्या अक्षवृत्तावर स्थित आहे. बघा, कर्कवृत्तावरती आपल्याला काल पण प्रश्न होता, 5वीच्या भूगोलमध्ये पण कर्कवृत्तावरती प्रश्न होता, 6वीच्या भूगोलमध्ये सुद्धा प्रश्न होता. मग तुम्हाला हे कर्कवृत्त, मकरवृत्त, अक्षवृत्त किंवा विषुववृत्त हे तिन्ही पाठच ठेवायचे आहे. ठीक आहे. मग कर्कवृत्त हे कोणत्या अक्षवृत्तावरती आहे, तर हे 23°30 उत्तर अक्षवृत्तावरती आहे. ठीक आहे, हे उत्तर शब्द खूप महत्वाचा आहे, कारण 23°30 कुठे आहे, दक्षिणेकडे सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. मग 23°30 दक्षिणेला काय आहे, तर त्या ठिकाणी मकर वृत्त आहे. काय आहे, मकर वृत्त आहे. आणि आपल्या इकडे काय आहे, उत्तरेला काय आहे, कर्कवृत्त आहे. मग हे कर्कवृत्त भारतामधून जातं, भारताच्या मध्य भागामधून जे जातं त्याला काय म्हणतो आपण, कर्कवृत्त म्हणतो. मग हे कर्कवृत्त किती राज्यामधून जाते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर भारतातल्या किती राज्यामधून कर्कवृत्त जाते, 8 राज्यामधून जाते. ह्या 8 राज्याचे नावं सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. मग कोणतं आहे, 1 नंबर गुजरात आहे. पश्चिमेकडून तुम्हाला क्रमाने सांगतो, लक्षात ठेवायचे. 1 नंबर कोण आहे, गुजरात आहे. 2 नंबर कोणत्या राज्यातून जातं, राजस्थान जातं. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधून जातं. त्याच्यानंतर बघा छत्तीसगडमधून जातं. त्याच्यानंतर झारखंड. ठीक आहे, त्याच्यानंतर झारखंड. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, ज्यांचा आज काय निकाल आहे. आणि शेवटी मित्र म्हणजे मिझोराम आणि त्रिपुरा. ठीक आहे, मिझोराम आणि त्रिपुरा ह्या 8 राज्यामधून काय होतंय, कर्कवृत्त जातं. मग प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो, आणि हे 8 राज्य आपल्याला क्रमाने लावायला सुद्धा सांगितले जातात. मग लक्षात ठेवायचं, पश्चिमेकडून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि त्रिपुरा या 8 राज्यामधून काय होतंय, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या दिवशी पृथ्वीवरील दिवस व रात्र 12-12 तासाचे असतात. काल पण प्रश्न होता, म्हणजे हे बरेचसे प्रश्न तुमच्या लक्षात आले असेल. जे 5वीच्या भूगोलमध्ये ज्या संकल्पना आहेत त्याच संकल्पना पुढे 6वीच्या भूगोलमध्ये काय थोडा विस्ताराने विचारलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला अभ्यासक्रम कसा आहे, चढत्या क्रमाने असतो. 5वीला थोडं बेसिक असते, 6वीला अजून त्याच्या थोडं पुढे असते ॲडव्हान्स, 7वीला अजून त्याच्या पुढे असते, 8वीला अजून त्याच्या पुढे. म्हणजे अशा प्रकारे काय आपल्या अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. मग कोणत्या दिवशी पृथ्वीवरती दिवस आणि रात्र समान म्हणजे 12-12 तासाचे असतात, तर ते कधी असतात, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर दिवशी. का बरं, कशामुळे असतात, तर या दोन्ही दिवशी काय आहेत, सूर्यकिरण हे कुठं असतात, तर हे विषुववृत्तावरती लंबरूप पडलेली असतात. ठीक आहे, म्हणून काय असतंय, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची काय असते, रात्र असते. ठीक आहे. 6 नंबर पहा, पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात बाहेरील थराला काय म्हणतात. आता पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याच्यामधला जो सगळ्यात बाहेरचा थर आहे याला काय म्हणतो, मग आपण याला भूकवच म्हणतो. काय म्हणतो, भूकवच म्हणतो. मग हा भूकवच हा पृथ्वीचा काय सर्वात बाहेरील कसा भाग आहे, तर हा घन भाग आहे ज्यावर आपण राहतो. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की पृथ्वीच्या भूकवचाची जाडी सगळीकडे सारखी असते किंवा नसते. मग कशी असते ही, तर ही जाडी सर्वत्र सारखी नसते, लक्षात ठेवायचं. मग ही कुठं कमी असते, तर समुद्राखाली कमी असते आणि खंडावरती जास्त. म्हणजे जिथं जमीन आहे तिथं भूकवचाची जाडी कशी आहे, जास्त आहे, आणि समुद्राखाली भूकवचाची जाडी कशी आहे, तर कमी आहे. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं प्रावरण ऑप्शन होतं बघा. पण प्रावरण काय आहे,
तर भूकवचाच्या खालचा जो थर आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रावरण म्हणतो. ठीक आहे, भूकवचाच्या खालच्या थराला काय म्हणतो आपण, प्रावरण म्हणतो. आणि प्रावरणाच्या खालच्या थराला आपण काय म्हणतो, तर प्रावरणाच्या खालच्या थराला आपण गाभा म्हणतो. आणि हा काय आहे, पृथ्वीचा सर्वात आतील भाग आहे. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरील भागाला काय म्हणतो आपण, भूकवच म्हणतो. सगळ्यात आतील भागाला गाभा म्हणतो. आणि भूकवच आणि गाभा दोघांच्या मध्ये कोण आहे, तर दोघांच्या मध्ये प्रावरण आहे. ठीक आहे, प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेले आहेत मित्रांनो. पुढे जाऊया 7 नंबर, महासागरातील पाण्याचे तापमान कशामुळे बदलते. आता काय विचारलंय की महासागरातील पाण्याचं जे तापमान आहे हे कशामुळे बदलतं. मग बघा, पाण्याची खोली, सूर्यप्रकाश, हवेचे तापमान आणि वरील सर्व. मग महासागराचं तापमान कशामुळे बदलतं, तर या तिन्ही गोष्टीमुळे बदलतं. म्हणून आपलं उत्तर काय राहील, वरील सर्व हे आपलं या ठिकाणी उत्तर राहील. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचंय महासागराचं तापमान कशामुळे बदलतंय पहा, तर सूर्यप्रकाशामुळे बदलतंय, त्या महासागराच्या खोलीमुळे बदलतंय आणि हवेच्या तापमानानुसार सुद्धा काय होतंय, महासागराच्या पाण्याचं तापमान सर्वत्र सारखं नसतंय, म्हणून ते वेगवेगळं असते. ठीक आहे, पुढे जाण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्यात तुम्हाला उत्तर सूचीसहित भेटतील. म्हणजे उत्तरासहित प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, उत्तर सूचीसहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका भेटतील. म्हणजे याला त्याला तुम्हाला कोणाला उत्तरं विचारण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला यासोबत फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी ठेवले त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल. मानसशास्त्राच्या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत की 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार, 100% आपल्या नोट्समधले विचारले जाणार. ठीक आहे, मग इतिहासाच्या नोट्स आहेत, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल किंवा तुमचं गणित विज्ञान असेल, तर या ठिकाणी काय केलं जातं, शालेय परीक्षेमधले, शालेय पुस्तकामधले आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणून या ठिकाणी आपण इयत्ता ते 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्याच्यासुद्धा नोट्स आपण या ठिकाणी देत आहोत. मग तुम्हाला 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे, मग तुम्ही जर फक्त एवढाच मटेरियलचा परीक्षेमध्ये अभ्यास केला बाबा, तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त मार्क काय होतील, 100% पडतील मित्रांनो. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली, तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. आता पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं आहे, सुरक्षित आहे आणि त्या ठिकाणी पैसे आपले चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी काय राहत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला पेमेंट केल्यावरती काय करायचं आहे की त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती गुगल पे, फोनपे केलं तरीही चालेल. तुम्हाला फक्त पेमेंट केल्यावरती काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपवरती तुम्हाला काय करायचं आहे, तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यावरती व्हॉट्सॲपला तुम्हाला लगेच संपूर्ण PDF फाईल काय केली जातील, शेअर केल्या जातील. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर, चंद्राचा परिभ्रमण काळ, परिवलन काळ यांच्यात काय संबंध आहे. काय विचारलंय, चंद्राचा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ यांच्यामध्ये काय संबंध आहे असं विचारलंय. मग बघा, परिभ्रमण जास्त आहे, दोन्ही समान आहे, परिवलन जास्त आहे आणि काहीच संबंध नाही. मग काय आहे उत्तर आपलं, दोन्ही समान आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, चंद्राचं परिभ्रमण आणि परिवलन या दोघांचा कालावधी कसा आहे, सारखाच आहे. म्हणजे चंद्राच्या स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी काय आहे, समान आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, चंद्राची नेहमी आपल्याला
एकच बाजू दिसते आपल्याला, नेहमी एकाच बाजूने चंद्र दिसतो. कशामुळे? तर त्याचा परिवलन आणि परिभ्रमण काळ दोन्ही काय आहे? सारखाच आहे. तो साधारणपणे किती दिवसाचा आहे त्याचा परिवलन आणि परिभ्रमण काळ? तर तो 27.3 दिवसाचा आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 9 नंबर. 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र खालीलपैकी कुठं असते? तर कुठं असते ही? दोन्ही ध्रुव प्रदेशामध्ये काय असते? 6 महिने दिवस असते आणि 6 महिने रात्र असते. ठीक आहे. पुढे जाऊया. 10 नंबर. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा सर्वात मोठा साठा कशाच्या स्वरूपात आहे? पृथ्वीवरती जे गोडं पाणी आहे ते जास्त साठा कशाच्या स्वरूपामध्ये आहे? मग तो सगळ्यात जास्त साठा कशाच्या स्वरूपामध्ये आहे? तर हिमनद्या आणि बर्फ यांच्या स्वरूपामध्ये काय? पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे. ठीक आहे. पुढे पहा 11 नंबर. खालीलपैकी कोणता खडक अग्निजन्य खडक आहे? मग चून खडक, संगमरवर, ग्रेनाइट आणि वाळूचा खडक. तर यापैकी ग्रेनाइट हा खडक काय आहे? अग्निजन्य खडक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं बाबा, अग्निजन्य खडक म्हणजे काय? तर जे खडक ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून तयार होतात त्या खडकांना काय म्हणतात? अग्निजन्य खडक म्हणतात. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की अग्निजन्य खडक कशापासून तयार होतात? तर ते कशापासून तयार होतात? ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून तयार होतात. आणि महत्त्वाचे अग्निजन्य खडक कोणते आहेत? तर तो ग्रेनाइट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कोणता आहे? बेसाल्ट आहे. ठीक आहे. महाराष्ट्र पठारावरती कोणता खडक आहे? तर महाराष्ट्राच्या पठारावरती म्हणजे दख्खन भूमीवरती संपूर्ण दख्खन प्रदेशामध्ये कोणता खडक आहे? बेसाल्ट खडक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 12 नंबर. महाराष्ट्राच्या पठारावर प्रामुख्याने कोणता बघा इथं वरतीच तुम्हाला सांगितलं, लगेच खाली प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पठारावर कोणता खडक आढळतो? बेसाल्ट खडक आढळतो. हा बेसाल्ट खडक कसा आहे? अग्निजन्य खडक आहे. कसा खडक आहे? अग्निजन्य. ठीक आहे. म्हणजेच कशापासून तयार झालेला आहे हा? तर हा लाव्हा रसाच्या संचयातून झालेला आहे. मग महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुद्धा कशातून झालेली आहे? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुद्धा काय? लाव्हा रसाच्या संचयातून झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी काय? बेसाल्ट हा खडक काय? मोठ्या प्रमाणावरती आढळतो. ठीक आहे. पुढे जाऊया. 13 नंबर. पृथ्वीच्या अंतरंगात द्रवरूप स्थितीत असणारा व प्रामुख्याने लोखंड व निकेल या घटकापासून बनलेला भाग कोणता? आता बघा, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारा आणि लोखंड व निकेल यापासून बनलेला भाग कोणता आहे? तर तो आहे बाह्य गाभा. कोणता भाग आहे? पृथ्वीचा बाह्य गाभा. मग पृथ्वीचा बाह्य गाभा हा कशा स्वरूपामध्ये आहे? तर तो द्रव रूपामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? तर त्यामध्ये लोखंड आणि निकेल या धातूचं प्रमाण काय आहे? सर्वाधिक आहे. कशामध्ये? पृथ्वीच्या बाह्य गाभ्यामध्ये. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की पृथ्वीचा बाह्य गाभा कोणत्या स्वरूपामध्ये आहे? मग घन स्वरूपामध्ये आहे, द्रव स्वरूपामध्ये आहे, वायू स्वरूपामध्ये आहे. तर हा कोणत्या स्वरूपामध्ये आहे? द्रव रूपामध्ये आहे. आणि कोणत्या धातूपासून बनलेला आहे? लोखंड आणि निकेल आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 14 नंबर. पृथ्वीचा आकार खालीलपैकी कोणता मानला जातो? पूर्णगोल, चपटा, भूआब म्हणजेच जिओइड आणि दंडगोलाकार. मग जिओइड हा काय केला जातो? पृथ्वीचा आकार मानला जातो. कारण पृथ्वी कशी आहे? दोन्ही ध्रुवावर पृथ्वीचा आकार कसा आहे? थोडा चपटा आहे. आणि विषुवृत्तावर पृथ्वी कशी आहे? फुगीर आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? भूआब म्हणतात. किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं जिओइड. काय म्हणतात? जिओइड म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. 15 नंबर. तापमानातील फरकामुळे खडकांचे तुकडे होतात व खडक फुटतात या प्रक्रियेला काय म्हणतात? मग तापमानातील फरकामुळे जे खडक फुटतात किंवा खडकाचे तुकडे होतात त्याला काय म्हणतात? विदारण म्हणतात. मग ही विदारण प्रक्रिया कशामुळे होते पहा? तर ही तापमानामुळे होते किंवा दाबामुळे होते किंवा पाण्यामुळे सुद्धा खडकाचे जे तुकडे होतात या प्रत्येक क्रियेला काय म्हणतात? खडकाला तुटणे किंवा फुटणे याला काय म्हणतात? विदारण प्रक्रिया म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. 16 नंबर प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला आपल्या लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करत चला. लाईक करणं कसं आहे? मोफत आहे. ठीक आहे. नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? त्रिभुज प्रदेश, व्ही आकाराची दरी, पूरतट आणि वाळूचे दंडे. आता बघा, हे सगळं कशामुळे तयार होतंय? नदीमुळे तयार होतंय. पण विचारलंय काय आपल्याला? नदीच्या खनन कार्यामुळे. मग खनन कार्यामुळे काय होतंय? व्ही आकाराची दरी निर्माण होते. खनन कार्यामुळे काय होतंय? व्ही आकाराची दरी निर्माण होते. आणि ही कुठं होती शक्यतो? तर नदीच्या वरच्या टप्प्यामध्ये म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये पाण्याचा वेग काय असतो? जास्त असल्यामुळे ती काय होते? नदी उभी झीज करते आणि त्यामुळे तिथं काय होते? व्ही आकाराची दरी निर्माण होते. बाकीचे जे आपल्याला पर्याय होते त्रिभुज प्रदेश, पूरतट आणि वाळूचे दांडे हे कशामुळे होतात? तर हे नदीच्या संचयन कार्यामुळे होतात. खनन कार्यामुळे होत नाहीत. कशामुळे होतात? नदीच्या संचयन कार्यामुळे होतात. मग हे पण लक्षात ठेवायचं. नदीच्या संचयन कार्यामुळे काय होतात? त्रिभुज प्रदेश तयार होतात, पूरतट तयार होतात आणि वाळूचे दांडे तयार होतात. आणि खनन कार्यामुळे काय होतंय?
खनन कार्यामुळे फी आकाराची दरी तयार होते. ठीक आहे. सेंद्रिय खडक म्हणून ओळखला जाणारा खडक कोणता? कोणता? सेंद्रिय खडक. मग कोणता खडक सेंद्रिय खडक म्हणून ओळखला जातो? तर चून खडक. मग सेंद्रिय पदार्थाच्या संचयातून चून खडक किंवा प्रवाळासारख्या खडकांची निर्मिती होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. 18 नंबर काय विचारले बघा. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जगातील सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर आहे. आणि जगातील सगळ्यात खोल महासागर सुद्धा कोणता आहे? तर तो सुद्धा पॅसिफिकच आहे. ठीक आहे. मारियाना गर्ता ही काय जगातील सर्वात खोल गर्ता आहे, ती सुद्धा कोणत्या महासागरामध्ये आहे? तर ती पॅसिफिक महासागरामध्येच आहे. ठीक आहे. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? ठीक आहे. आता काय विचारलं पहा. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर हा 66.5 अंशाचा कोन करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी एक फरक लक्षात ठेवायचा आहे. 66.5 अंश देऊ शकतात किंवा तुम्हाला 66 अंश 30 देऊ शकतात. हे दोन्ही काय आहेत माप? हे दोन्ही माप समान आहेत, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणता सर तुम्ही आम्हाला 66.5 सांगितलं आणि परीक्षेमध्ये आम्हाला त्यांनी 66 अंश 30 दिलं, पण दोन्ही माप काय आहेत? सारखेच आहेत. मग पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर तो 66.5 अंशाचा किंवा 66 अंश 30 सेकंदाचा, याला सेकंद म्हणतात पुढे. ठीक आहे. 66 अंश 30 सेकंदाचा कोन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की पृथ्वी तिच्या अक्षेशी किती कललेली आहे? तर ही 23.5 अंश कललेली आहे. किती कललेला आहे पृथ्वीचा अक्ष? 23.5 अंश कललेला आहे किंवा 23 अंश 30 कललेला आहे असं पण लिहितात. ठीक आहे. दोन्हीपैकी जसा पर्याय असेल तसं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 20 नंबर. जमिनीच्या पृष्ठभागावरून उंचीनुसार तापमान कसे होते? मग जमिनीच्या पृष्ठभागावरून उंचीनुसार म्हणजे जसं जसं उंच जाऊ आपण, जसं जसं उंच जाऊ तसं तसं तापमान काय होतं? कमी होत जातं. साधारणपणे हवेचं तापमान 1 किलोमीटर उंचीला साधारणपणे 6.5 अंश सेल्सिअसने काय होत आहे? कमी होत आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की आपण जसं जसं उंचीवरती जाऊ, जसं जसं वरती जाऊ तसं तापमानामध्ये काय बदल होतो? तर 1 किलोमीटरला तापमान काय होतं? 6.5 अंश सेल्सिअसने काय होत आहे? कमी होत आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय असतील तर तुम्हाला या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे टी परीक्षेसाठीचे सर्वात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण असे हे 2 विषय असतील. ठीक आहे. आता हे 2 विषय का महत्त्वपूर्ण आहेत? तर हे 2 विषय तुमच्या पेपर 1ला पण आहेत आणि तुमच्या पेपर 2ला सुद्धा आहेत. म्हणजे दोन्ही पेपरसाठी हे विषय कसे आहेत मित्रांनो? अनिवार्य विषय आहेत. यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही. तुम्हाला हे विषय कसे आहेत? कंपल्सरी आहेत. कंपल्सरी परीक्षेमध्ये तुम्हाला हे 2 विषय विचारले जातात. किती मार्काला आहेत हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये? तर 60 मार्काला आहेत. मग या ठिकाणी आपण 60 पैकी काय करतोय? तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय? हमी देतोय. म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती मार्क पडतील या ठिकाणी? 60 पैकी 50 मार्क तर 100% पडतील. ठीक आहे. का पडतील? तर आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही विषयाचे प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय असतील? स्पेशल नोट्स असतील. आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल? ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. म्हणजे पहा, इथं तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर केल्या जातील, महत्त्वाच्या संकल्पना तुमच्या स्पष्ट केल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी त्याची नोट्स दिली जाईल आणि तुम्ही रिव्हिजन केली, अभ्यास केल्यानंतर तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी, तुमचा सराव करण्यासाठी त्या ठिकाणी काय असणार आहे? ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपली असणार आहे. ठीक आहे. म्हणजे या तिन्ही घटकावरती आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय होणार? 50 पेक्षा 100% जास्त मार्क पडणार. मग कुणाला 55 पडतील, कुणाला 56 पडतील, कुणाला 54 पडतील, कुणाला 53 पडतील, पण कमीत कमी किती पडतील? तर कमीत कमी 50 पडतील. आणि जर या 2 विषयामध्ये 50 मार्क आले तर तुम्ही टी परीक्षा आरामामध्ये पास होऊन जाता. मग बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला सरासरी जरी मार्क आले तरी तुम्ही काय होताय? परीक्षा सहज पास होत आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सीरीज घेतली तर 499 आपली फी आहे. ॲप्लिकेशनचे चार्जेस तुम्हाला त्या ठिकाणी 24 रुपये असतात. असे मिळून तुम्हाला एकूण ॲप्लिकेशनमध्ये किती रुपये पेमेंट करावं लागतं? 523 रुपये तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतं. ठीक आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय मित्रांनो? तर NG क्लासेस नावाने आपलं काय आहे? ॲप्लिकेशन आहे.
ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरूनही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा यूट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे पहा 96 89 14 16 30 96 89 14 16 30 या नंबरवरती जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला लिंक असा मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी मी काय करेल ॲप्लिकेशनची लिंक पाठवून देईल किंवा बऱ्याच जणांना काय होतं की ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला काय होती अडचण होती तर तुम्ही या नंबरवरती 96 89 14 16 30 हा जो आपला नंबर आहे त्या नंबरवरती जर 499 रुपये मला पाठवले तर त्या ठिकाणी मी काय करेल तुम्हाला जॉईन करू शकतो. दोन्हीमध्ये फरक काय आहे इथं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तुम्ही बॅचला आपोआप जॉईन होत आहे आणि माझ्या नंबरवरती 499 रुपये पाठवल्यावर काय करावं लागतंय मला तुम्हाला बॅचला जॉईन करावं लागतं एवढाच फरक आहे. बॅच दोन्हीकडे सारखीच आहे ठीक आहे. इथं 24 रुपये कशाचे वाढतात तर तिथे ॲप्लिकेशनची प्लॅटफॉर्म फीस वाढते ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे 21 नंबर पृथ्वीचा अक्ष आणि तिचा परिभ्रमण मार्ग यांच्यातील कोणाचे अचूक माप किती. बघा प्रश्न किती वेळेस रिपीट झाला मग किती माप आहे हे तर 66.30 अंशाचं माप आहे ठीक आहे. 66 अंश 30 आहे ठीक आहे. आणि ती अक्षापासून किती कललेला आहे तिचा अक्ष तर तो 23 अंश 30 ने तिचा अक्ष काय कललेला आहे ठीक आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या तुलनेत किती आहे. मग चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत किती आहे 6वा भाग आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो 1/6 आहे असं म्हणतो ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू जर पृथ्वीवरती 6 किलोची वस्तू असेल तर ती चंद्रावरती किती किलोची असेल 1 किलोची असेल ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 23 आंतरराष्ट्रीय वाररेषेवरून पूर्वेकडे जाताना काय करावे लागते. आंतरराष्ट्रीय वाररेषेवरून पूर्वेकडे जाताना काय करावं लागतो आपल्याला 1 दिवस मागे घ्यावा लागतो. काय करावा लागतो 1 दिवस मागे घ्यावा लागतो. आणि जर आपण पश्चिमेकडून जात असोल तर 1 दिवस काय करायचा पुढे करायचा. पूर्वेकडून जात असेल तर 1 दिवस मागे घ्यायचा. पश्चिमेकडून जात असेल तर काय करावा लागतो 1 दिवस पुढे करावा लागतो. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा ठीक आहे. सूर्याचा सर्वात लांबचा ग्रह कोणता हे आपण काल पण पाहिलं होतं ठीक आहे. मग सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे तर तो नेपच्यून आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो बुध आहे. सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे तर तो गुरु आहे ठीक आहे. गुरुनंतर मोठा ग्रह कोणता आहे शनी आहे. आणि काल पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता हे सांगण्यात आणि माझ्याकडून मंगळ उत्तर आलं होतं पण पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो शुक्र आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे. पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे शुक्र आहे. कालच्या याच्यामध्ये चुकून नजर चुकीने मी काय म्हटलं होतं मंगळ जवळ म्हटलं होतं मग हे लक्षात ठेवा ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 25 नंबर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे या गतीला काय म्हणतात. काय पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही जी गती आहे या गतीला काय म्हणतात. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं की त्याला परिवलन म्हणतात की परिभ्रमण म्हणतात ठीक आहे. उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ नजर चुकीने लाईक करायचा राहून गेला असेल तर लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.